घनसावंगी तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान. 2 एप्रिल 2024 गुरुवार रोजी सायंकाळी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. अचानक झालेल्या पावसामुळे उन्हाळी पिकांवर मोठा परिणाम झाला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यात गहू, हरभरा, ज्वारी तसेच विविध फळा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पिके आडवी पडली असून काढणीच्या टप्प्यावर आलेल्या पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणाऱ्या उत्पन्नावर पाणी फिरलं आहे आणि याशिवाय वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी गोठ्यांची पडझड झाली असून शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान झालं आहे. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांकडून प्रशासनाने तातडीनं पंचनामे करून मदत जाहीर करावी अशी मागणी केली जाते आहे. तसेच सरकारने हेक्टरसाठी किमान 1 लाख रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या काल पाऊस झालेला होता, त्यामध्ये किती नुकसान असेल? भरपूर नुकसान झालेलं आहे. शेतकरीचं 80% वर नुकसान झालेलं आहे. भरपूर नुकसान झालं. त्याच्यानंतर गहू, ज्वारी आणि उन्हाळी बाजरी आणि उन्हाळी सोयाबीन हे भरपूर आणि फळबाग, टरबूज वगैरे जे शेतकऱ्यांचं आहे भारी नुकसान झालेलं आहे. शासनाने किमान आम्हाला 1 लाख रुपये हेक्टरी मदत जाहीर करावा. यावर बी शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. इथं पंचनामा काही झालं नाही आणि तात्काळ पंचनामा करून आणि शासनाने मदत जाहीर करावा, बस इतकं आमचं म्हणणं आहे. सध्या किती नुकसान आहे तुमचं? आज जर बघितलं साहेब तर आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे काय रब्बीचे पिकं आहेत ते संपूर्ण उद्ध्वस्त झालेले. मग त्याच्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, हरभरा असेल, टरबूज असेल, त्याच्यामध्ये फळपीक, हे सगळं काहीच राहिलेलं नाही आहे. भयानक त्या ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आता काय मागणी आहे आमची? काल आम्ही निवेदनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्यांना मागणं की बाबा आपण दिनांक 1 एप्रिल आणि 2 तारखेला जो काय त्या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वारा झालेला आहे त्याचे आपण त्या ठिकाणी प्रशासनाला सांगून त्या ठिकाणी पंचनामे पूर्ण सरसकट केले पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या सर्व शेतकऱ्यांना अशी भरीव अशी मदत आपण केली पाहिजे. मग रब्बीसाठी आपण 50,000 रुपये दिले पाहिजे, फळबागांसाठी 1 लाख रुपये दिले पाहिजे. जे काही घरांची पत्र उडाली, जे काही नासधूस गोठ्यांची झालेली आहे, म्हणून ह्या इतर नाशसाठी याच्यामध्ये आपण कमीत कमी 1 लाख रुपये अनुदान त्या गोठ्यासाठी आपण शेतकऱ्यांना दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे शासनाकडे.